नांदेड़ के श्रावस्ती नगर में चंद दिन कबल एक मकान में चोरी की वारदात अंजाम दी गई। इस मामले में आज बहुजन एकता वार्ड विकास वेलफेयर सोसाइटी के एक वफद ने जिला एसपी विजय कुमार मगर से मुलाकात की और उन्हें इस मामले में एक मेमोरेंडम पेश किया, जिसमें इस बात का जिक्र किया गया है कि श्रावस्ती नगर, सादत नगर इलाकों में मुजरिमाना और चोरी की वारदातें बढ़ते जा रही है, जिसकी वजह से लोग अपने आप को और अपने माल व असबाब को गैर महफूज समझ रहे हैं। लोगों का इल्ज़ाम है कि श्रावस्ती नगर में शराब नोशी, सट्टाबाजी और मटका और दीगर गैर कानूनी सरगर्मियां खुलेआम जारी है, जिसकी वजह से जराइम पेशा अफराद के हौसले बढ़ते जा रहे हैं और ये लोग मुजरिमाना कार्रवाइयां अंजाम दे रहे हैं। यहाँ इस बात का जिक्र करना भी जरूरी है कि इस इलाके में कारपोरेशन इंतजामिया की जानिब से घरकुल स्कीम के तहत 877 मकानात तामीर किए गए थे, जिनमें से 350 मकानात कानूनी तौर पर साहिब मकान के हवाले किए गए, जबकि बकिया 500 से जायद मकानात खाली पड़े हैं। इन खाली मकानों में गैर कानूनी तौर पर लोगों ने कब्जे कर रखे हैं। इनमें गैर कानूनी सरगर्मियां अंजाम दी जा रही है। इस बारे में मकामी लोगों की जानिब से कई मरतबा मुकामी पुलिस स्टेशन को मुतवज्जा करने के बावजूद जुराइम पेशा अफराद के खिलाफ कोई कानूनी कार्रवाई नहीं की जा रही है, जिसकी वजह से लोगों में शदीद नाराजगी पाई जाती है। इसी वजह से लोगों ने जिला एसपी से मुतालबा किया है कि वो जाती तौर पर इस मसले पर तवज्जो दे और लोगों की शिकायतें दूर करे। इस मौके पर मुकामी नुमाइंदा कारपोरेटर सुभाष रायबोले, कारपोरेटर अलीम खान, कारपोरेटर विट्ठल पाटिल डक, सोसाइटी के सदर अशोक काकंडीकर, साहेबराव चौदंते, अब्दुल हमीद, नितिन सावंत के अलावा दीगर मकामी साकिनान मौजूद थे। श्रावस्ती नगर या ठिकाणी एक माझ्या घरी चोरी झाली होती 23 तारखेला। 8 दिवस झाले त्या चोरीचा कोणीही तपास लावलेला नाही। CCTV फुटेजच्या आधारे 5 आरोपींना त्यांनी पकडलं होतं पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे। 4 तासामध्ये त्यांनी कुशलतेने पकडलेलं होतं, पण त्यानंतरही त्याच्या तपासामध्ये काही निष्पन्न नाही झालं आणि CCTVमध्ये जे चोरं आलेले आहेत त्या चोरांचा काही त्यांच्याकडून मोबदला किंवा ते जे मुद्देमाल वगैरे आहे ते काही भेटलेलं नाही आहे, जप्त केलेलं नाही आहे। त्यासाठी आम्ही आज SP ऑफिस या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आमचं एकच मागणी आहे की जे आमचा मुद्देमाल आहे आणि जे वस्तू आहेत, सोनं नाणं पैसे, हे आम्हाला आमचे मिळावे हीच विनंती। गेल्या अनेक महिन्यापासून श्रावस्ती नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे। या संदर्भातलं एक निवेदन पोलीस चौकी या भागामध्ये व्हावी म्हणून बहुजन एकता वार्ड विकास समितीच्या वतीने आम्ही SP साहेबांना कोणतरी 28-2 फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये आम्ही SP साहेबांना निवेदन दिलं होतं की बाबा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे, यांना आळाव घालण्यासाठी या ठिकाणी आमची पोलीस चौकीची मागणी केली होती। त्यामुळं त्याच्यावर काही त्यांनी ॲक्शन घेतलेलं नाही, परंतु आज पुन्हा आमच्या गल्लीमध्ये एक नितीन सावंत नावाचा कार्यकर्ता आहे, त्याच्या घरी 10 लाख रुपये सोनं, 10 लाख रुपयाची चोरी झालेली आहे। त्यामध्ये 10 तोळे सोनं आहे आणि 1,20,000 रुपये अशी नगदी कॅश होती आणि इतर घरगुती सामान त्याच्यामध्ये होतं। या चोरीचा तपास पोलिसांनी लावला, गुन्हेगार पकडले, परंतु गुन्हेगाराकडून मुद्देमाल जो आहे मुद्देमाल अजूनही त्यांनी हस्तगत केलेला नाही। त्याच्यामुळं त्या सामान्य कार्यकर्त्यावर खूप मोठी उपासमारीची आता सध्या वेळ आलेली आहे। त्या संदर्भामध्ये SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याचा की यांना मुद्देमाल ताबडतोब पोलिसांनी आरोपीकडून मिळवून द्यावं अशी आम्ही SP साहेबांना विनंती केलेली आहे। त्या व्यतिरिक्त त्या भागामध्ये मटका, जुगार आणि सिंधी, दारू, अवैधरित्या गांजा हा विकला जातो। या संदर्भामध्ये त्या ठिकाणी पोलिसांनी काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे, म्हणूनही आज SP साहेबांनी त्या संदर्भामध्ये निवेदन दिलं। वार्ड विकास समितीचे काही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि आमच्या वार्डातील नगरसेवक सुभाष रायबोळे, विठ्ठल पाटील डक आणि अलीम भाई या ठिकाणी सगळे नगरसेवक घेऊन आम्ही SP साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे। त्यांनी यावर कारवाई करतो असं आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।